Hello friends, welcome to the e-learning platform of Electrical Engineering Department of Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology Kolhapur. I, Professor Mr. K.R. Jadhav, giving lecture on switchgear and protection. Next, the teaching and examination scheme of the MSBT for this subject is this subject having a 4 lecture in a week and 1 practical session of 2 hours. So the marking weightage of this subject is this subject have a theory exam of 70 marks. This is end semester exam, and having 30 marks progressive assessment. In that progressive assessment you have a 2 unit tests and 10 marks for the micro project and 50 marks weightage for the practical. In that 25 marks of end semester exam, that is external exam, and 25 marks for your term work, that is giving into your manual. Next, these are the course outcomes of this subject. That is, first one is the आयडेंटिफाय व्हेरियस टाइप्स ऑफ फॉल्ट्स इन पॉवर सिस्टीम. म्हणजे काय आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे जो काय तुमचा पहिला चॅप्टर आहे किंवा जे पहिला युनिट आहे, ह्या पहिल्या युनिटमध्ये काय दिले तर जे काय व्हेरियस वेगवेगळ्या प्रकारचे फॉल्ट्स आपल्या पॉवर सिस्टीममध्ये किंवा डे टू डे लाईफमध्ये इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये जे काय आपले फॉल्ट्स क्रिएट होतात त्या फॉल्ट्सचे वेगवेगळे टाईप्स जे काय आहेत ते आपल्याला फर्स्ट युनिटमध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहेत. That is first your course outcome. Second आहे सिलेक्ट दी सुटेबल स्विचगिअर फॉर दी डिफरंट ॲप्लिकेशन्स. म्हणजे काय आहे, आता हे जे वेगवेगळे फॉल्ट्स आपण म्हणजे आपल्या सिस्टीममध्ये होणार आहेत, ठीक आहे, हे वेगवेगळे फॉल्ट्स आपल्याला कोणत्या तरी एखाद्या इक्विपमेंटनं किंवा कोणत्या तरी एखाद्या डिव्हाइसनं आपल्याला ते फॉल्ट्स क्लिअर आउट करायचे. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्विचगिअर्स लागतात. जसे की आपल्याकडं रिले आहे, सर्किट ब्रेकर आहे, आयसोलेटर्स आहेत, जे की तुम्ही पाठीमागच्या वर्षी इलेक्ट्रिक पॉवर अँड ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला ह्या प्रत्येकाचं फंक्शन झालेलं आहे की काय कशाचं फंक्शन काय आहे. ओके. नेक्स्ट थर्ड जे कोर्स आउटकम आहे दॅट इज टेस्ट दी परफॉर्मन्स ऑफ दी डिफरंट प्रोटेक्टिव्ह रिलेज. आता रिले हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे प्रोटेक्शनसाठी. त्या रिलेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिले आहेत. म्हणजे जर समजा तुम्हाला टेम्परेचरचा फॉल्ट झाला तर त्यासाठी थर्मल रिले आहे, किंवा जर समजा ओव्हरलोड फॉल्ट झाला तर ओव्हरलोड रिले आहे, किंवा जर ओव्हर करंट झाला तर ओव्हर करंट रिले आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे रिलेज आहेत जे आपल्याला ह्या सिलेबसमध्ये शिकायचे आहेत की हा तुमचा एक काय आहे, एक प्रकारचा कोर्स आउटकम आहे. पुढचा कोर्स आउटकम आहे मेंटेन दी प्रोटेक्शन सिस्टीम्स फॉर दी अल्टरनेटर अँड ट्रान्सफॉर्मर. आता इलेक्ट्रिकल जे डिव्हायसेस आहेत म्हणजे जे काय मोठमोठे डिव्हायसेस आहेत दॅट इज अल्टरनेटर, ट्रान्सफॉर्मर किंवा मोटर आहे, तुमच्या ट्रान्समिशन लाईन आहे, ह्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रोटेक्शन स्कीम्स आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाची प्रोटेक्शन स्कीम जी काय आहे ती म्हणजे कुठली आहे तर डिफरन्शियल प्रोटेक्शन. जे आपण आता हळूहळू शिकत जाऊ तसं तसं तुम्हाला समजत जाणार आहे की डिफरन्शियल रिले काय आहे. ते पण एक काय आहे तुमच्या रिलेचा टाईप आहे. ओके. ते रिलेचा टाईप वापरून आपण काय करणार आहे तर तुमच्या अल्टरनेटर आणि ट्रान्सफॉर्मर किंवा तुमची मोटर आहे किंवा तुमचा ट्रान्समिशन लाईन आहे त्यासाठी आपण काय करणार आहे प्रोटेक्शन देणार आहे. आता हा जो काय तुमचा सिलेबस कंटेंट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला 5 युनिट्स आहेत. जो पहिला युनिट आहे ते काय आहे बेसिक्स ऑफ प्रोटेक्शन. ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे काय बेसिक प्रोटेक्शनसाठी ज्या गोष्टी लागणार आहेत म्हणजे गरज काय आहे प्रोटेक्शनची, किंवा वेगवेगळे आता प्रोटेक्शन का वापरतो आहे आपण तर फॉल्ट्स होतात म्हणून आपल्याला प्रोटेक्शन वापरायला लागते. तर त्यासाठी तुम्हाला जे काही वेगवेगळे फॉल्ट्स आहेत हे जे काय फॉल्ट्स आपण फॉल्ट्स आपल्या सिस्टीममध्ये येणार आहेत हे फॉल्ट्स कसे क्लिअर करायचे आहेत किंवा त्यासाठी लागणाऱ्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत हे आपल्याला सगळ्याला बेसिक ऑफ प्रोटेक्शनमध्ये शिकायचं आहे. ह्या युनिटमध्ये तुमची जी 70 मार्काची एक्झाम आहे एंड सेमिस्टर एक्झाम त्यासाठी ह्या युनिटला 10 मार्काचं वेटेज आहे. दुसरं युनिट तुमचं जे काय आहे दॅट इज सर्किट इंटरप्शन डिव्हाइसेस. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे तर जे काही सर्किट आपले म्हणजे समजा फॉल्ट आला तर जे काही सर्किट ब्रेकिंगचं काम होणार आहे. ओके. म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे सर्किट ब्रेकर्स आपल्याला या युनिटमध्ये शिकायचे आहेत.
ज्याच्यामध्ये तुमचा सर्किट ब्रेकर्स म्हणजे पफर टाईप सर्किट ब्रेकर आहे किंवा एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर आहे, एअर सर्किट ब्रेकर आहे, असे वेगवेगळ्या टाईपचे सर्किट ब्रेकर आपल्याला या युनिटमध्ये शिकायचे आहेत. नेक्स्ट थर्ड युनिट जे आहे दॅट इज प्रोटेक्टिव्ह रिलेज. आता जे काही रिलेचे टाईप्स आहेत, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ओव्हरलोड रिले आहे, ओव्हर करंट रिले आहे, हे सगळे रिलेज आपल्याला या थर्ड युनिटमध्ये शिकायचं आहे. चौथं जे चॅप्टर आहे तुमचा किंवा जे चौथं युनिट आहे ह्याच्यामध्ये काय आहे तर प्रोटेक्शन ऑफ अल्टरनेटर आणि ट्रान्सफॉर्मर. म्हणजे जे काही वेगवेगळे फॉल्ट्स येणार आहेत अल्टरनेटरवरती किंवा ट्रान्सफॉर्मरवरती. आता तुम्हाला ट्रान्सफॉर्मर झाले, ट्रान्सफॉर्मरमध्ये वेगवेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम्स येणार आहेत किंवा जे काही वेगवेगळ्या टाईपचे फॉल्ट्स येणार आहेत, हे फॉल्ट्स आपल्याला कसे क्लिअर आउट करायचे आहेत किंवा ह्या फॉल्ट्ससाठी आपल्याला काय प्रोटेक्शन आपण किंवा कसं प्रोटेक्शन देऊ शकतो हे शिकायचं आहे. तसंच तुम्हाला मोटरसाठी काय प्रोटेक्शन द्यायचं आहे. जर समजा मोटर एखाद्या वेळेला ओव्हरलोड झाली, तुम्ही शॉर्ट सर्किट टेस्ट किंवा शॉर्ट सर्किट टेस्ट परफॉर्म केले, त्याच्यामध्ये काय होते तर करंट वाढते. ओके, जर समजा करंट वाढला तर आपण त्याला काय प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. किंवा एखादी ट्रान्समिशन लाईन आहे, समजा ट्रान्समिशन लाईनमध्ये शॉर्ट सर्किट फॉल्ट झाला तर त्यासाठी आपल्याला काय प्रोटेक्शन द्यायला पाहिजे, हे सगळं तुम्हाला ह्या युनिटमध्ये शिकायला पाहिजे. आता प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्हाला वेटेज तिथं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे थेरी मार्क्सचं की कुठल्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत. नेक्स्ट युनिट नंबर 1. आता जे काय आपल्याला शिकायचं आहे दॅट इज बेसिक्स ऑफ प्रोटेक्शन. आता याच्यामध्ये काय आहे तर पहिल्यांदा आपल्याला माहीत पाहिजे की प्रोटेक्शनची काय गरज आहे किंवा जी काय आपण प्रोटेक्टिव्ह सिस्टीम वापरतो त्याची काय गरज आहे. जर समजा घरामध्ये आपले फ्यूज नसेल तर काय होणार आहे, डायरेक्टली जो काय सप्लाय आपल्याला MSCB देणार आहे किंवा जो काय सप्लाय येणार आहे तो डायरेक्टली आपल्या घरात येणार. आपण त्याला कुठलंच प्रोटेक्शन किंवा काहीही दिलेलं नाही. समजा आपले जे काही घरातले इक्विपमेंट्स आहेत ते घरातले इक्विपमेंट्स 230 वोल्टला ऑपरेट होतात नॉर्मली. जर 230 वोल्टपेक्षा जास्त समजा आपण म्हणूया की काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि जास्त व्होल्टेज यायला लागले, ओव्हर व्होल्टेज झालं, तर काय होणार आहे जे आपल्या घरातले इक्विपमेंट्स आहेत हे घरातले इक्विपमेंट्स काय होऊ शकतात, डॅमेज होऊ शकतात. जर फ्यूज नसेल तर काय होणार आहे, डॅमेज होणार आहे. जर फ्यूज असेल तर काय होणार आहे, फ्यूजमध्येच काय होणार आहे, ब्रेकआउट होणार आहे. जर फ्यूज ब्रेक झाला तर तुमचा सप्लाय पुढे जाणार नाही. सो घरातले तुमचे इक्विपमेंट्स काय होणार आहेत, खराब होणार नाहीत किंवा डॅमेज होणार नाहीत. ते आपण काय करू शकतो, सेव्ह करू शकतो. त्यासाठी आपण काय करतोय तर प्रोटेक्टिव्ह स्कीम देतोय. आता त्याच्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत आपण घरात वापरतो, MCB असते किंवा मोटरसाठी MCCB असते, अशा वेगवेगळ्या टाईपचे इक्विपमेंट्स किंवा वेगवेगळ्या टाईपच्या स्कीम्स आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहे. तर प्रोटेक्शनची गरज काय आहे किंवा तुमच्या प्रोटेक्टिव्ह सिस्टीमची गरज काय आहे, तर जे काही तुमची सिस्टीम आहे त्या सिस्टीमला फॉल्टी सिस्टीमपासून ते काय करते तर डिस्कनेक्ट करते आणि काय करते कंटिन्युअस सप्लाय आपल्याला येऊ शकते. किंवा जर काय मध्येच प्रॉब्लेम झाला असेल तर आपली जी काही सिस्टीम आहे ही सिस्टीम फॉल्टी कंडिशनपासून काय करू शकतो, आपण त्याला वेगळं करू शकतो. ओके, नेक्स्ट आता ह्या सिस्टीममध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे फंक्शन्स पाहिजेत. तर पहिलं फंक्शन काय आहे, व्हेरी क्विक ऑपरेशन. म्हणजे काय आता ह्याच्यामध्ये सांगितले त्यांनी, जर समजा एखादा फॉल्ट झाला तर तो फॉल्ट आपल्याला कमी कालावधीमध्ये काय करायला पाहिजे, आपण क्लिअर व्हायला पाहिजे. ओके, म्हणजे काय तुमची जी काय प्रोटेक्टिव्ह सिस्टीम आहे ही प्रोटेक्टिव्ह सिस्टीमचं ऑपरेशन कसं पाहिजे, क्विक पाहिजे. नाहीतर समजा फॉल्ट झाला आहे आणि 1 तासानं तुमचा जर फ्यूज ऑपरेट होते तर त्याला काहीच फायदा नाही. कारण 1 तास तुमचा जो काही ओव्हर व्होल्टेज असेल किंवा जे काय ओव्हर करंट असेल हा ओव्हर करंट तुमच्या घरातल्या इक्विपमेंट्समधून फ्लो होणार आहे. जर ओव्हर करंट फ्लो झाला तर काय होऊ शकते, तुमच्या घरातले इक्विपमेंट्स डॅमेज होऊ शकतात. त्यामुळं तुमचा जो काही फ्यूज आहे हा फ्यूज कमीत कमी म्हणजे विदिन एन सेकंड्स ऑपरेट व्हायला पाहिजे. किंवा वेगवेगळ्या जे मोठमोठे सबस्टेशन्स असतात ह्याच्यामध्ये काय असतात, सर्किट ब्रेकर्स असतात. सो ते सर्किट ब्रेकर विदिन एन सेकंड्स ओपन व्हायला पाहिजे. कारण जर ज्या ठिकाणी समजा जर शॉर्ट सर्किट फॉल्ट ऑकर झाला, जर नॉर्मल कंडिशनला करंट जर रेटेड करंट जो काय आहे तो 5 अँपिअर आहे, म्हणजे तुमच्या घरातले इक्विपमेंट्स किंवा जे कुठले इक्विपमेंट्स असतील ते समजा आपण म्हणूया की 5 अँपिअरला ऑपरेट होत असतील किंवा 5 अँपिअरपर्यंत तो काय करत असेल, करंट सस्टेन करत असेल. जर समजा शॉर्ट सर्किट फॉल्ट झाला तर जो काही करंट आहे तो 10 to 15 टाइम्स आपला वाढते.
जर शॉर्ट सर्किट फॉल्ट ऑकर झाला तर काय होते 10 to 15 टाइम्स करंट काय होते वाढतोय. जर 10 to 15 टाइम्स करंट जर वाढला तर करंट किती झाला, आता समजा आपला 5 एम्पियर रेटेड आहे, जर 10 पटीने वाढला तर किती झाला 50 एम्पियर झाला. जर 50 एम्पियर करंट झाला तर तुमचा सर्किट ब्रेकर किंवा तुमचा जो काही घरातला फ्यूज आहे किंवा जे काय असेल मी म्हणते प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस, हे प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस आपल्याला लवकरात लवकर ऑपरेट व्हायला पाहिजे. म्हणजे त्याचं ऑपरेशन कसं पाहिजे तर क्विक ऑपरेशन व्हायला पाहिजे. ओके. नेक्स्ट सेकंड फंक्शन आहे डिस्क्रिमिनेशन. ओके. डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय तर ते काय करते तर तुमचा जो काय फॉल्टी पार्ट आहे, म्हणजे समजा एका सिस्टीममध्ये आपण त्याला 2 भाग केले की समजा एक रिजन आहे, ह्या रिजनला आपण काय केले 2 पार्टमध्ये डिवाइड केले किंवा एक रिजन आहे. समजा त्या रिजनमध्ये जर समजा एखादा फॉल्ट आला तर काय व्हायला पाहिजे, एका रिजनमध्ये समजा नंबर ऑफ लाईन्स आहेत किंवा नंबर ऑफ ठिकाणी लाईन्स जातात. जर समजा एका ठिकाणी फॉल्ट आला तर काय व्हायला पाहिजे, तो फॉल्ट किंवा तो जो फॉल्टी रिजन आहे तो फॉल्टी रिजन चांगल्या रिजनपासून काय व्हायला पाहिजे की ज्याच्यामध्ये फॉल्ट नाही त्या रिजनपासून तो रिजन काय व्हायला पाहिजे तर डिस्क्रिमिनेट व्हायला पाहिजे. डिस्क्रिमिनेट म्हणजे काय सेपरेट व्हायला पाहिजे. म्हणजे काय फॉल्टी रिजन एका बाजूला आणि हेल्दी रिजन जो काय आहे तो एका बाजूला. असं करून आपल्याला काय करायला पाहिजे सिस्टीम चालवायला पाहिजे. जर समजा डिस्क्रिमिनेशन केलं नाही तर काय होणार आहे, फॉल्टी सिस्टीम किंवा जो काय तुमचा फॉल्ट करंट आहे हा फॉल्ट करंट तुमच्या आजूबाजूच्या लाईन्सवरती पण काय करू शकते इफेक्ट करू शकते. म्हणून आपल्याला जी काय सिस्टीम आहे ती सिस्टीम कशी पाहिजे तर डिस्क्रिमिनेशन पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे, हेल्दी रिजनपासून फॉल्टी रिजन जो काय आहे हा फॉल्टी रिजन काय व्हायला पाहिजे तर वेगळा व्हायला पाहिजे. नेक्स्ट थर्ड आहे रिलायबिलिटी. रिलायबिलिटी म्हणजे काय, जर समजा तुमची सिस्टीम जी काय किंवा जी काय तुमची प्रोटेक्टिव्ह सिस्टीम आहे, म्हणजे तुम्ही जे काय वापरणार सर्किट ब्रेकर वापरणार आहे, रिले वापरणार आहे, तर हे तुमचे काय पाहिजे रिलायबल पाहिजे. रिलायबल पाहिजे म्हणजेच काय व्हायला पाहिजे, समजा जर फॉल्ट ऑकर झाला आहे तर तो काय फॉल्ट करायला पाहिजे त्या स्कीमनं किंवा त्या प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसनं तो फॉल्ट तुमचा लवकरात लवकर क्लिअर आउट करायला पाहिजे. ओके. म्हणजे काय तुमची सिस्टीम त्या फॉल्टसाठी काय झाली रिलायबल झाली. नेक्स्ट पॉईंट आहे सिलेक्टिव्हिटी. आता सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय, जर समजा तुमच्याकडे एखादी मोटर आहे आणि त्या मोटरवरती फॉल्ट होते ओव्हर करंट फॉल्ट व्हायला लागला, म्हणजे तुमची मोटर जर समजा लोडिंग कंडिशन असेल तर त्यावेळेला काय होणार आहे तुमचा करंट वाढणार आहे. ओके. जर ओव्हरलोड झालं तर तुम्ही तिथं कुठलं प्रोटेक्शन वापरायला पाहिजे तर ओव्हरलोड प्रोटेक्शन वापरायला पाहिजे. ओके. जर तुम्ही तिथं वेगळ्या टाईपचं समजा तिथं तुम्ही जर टेम्परेचर प्रोटेक्शन वापरला किंवा जर काय वापरला तर काय होणार आहे ते ऑपरेट होणार नाही, म्हणजे काय आहे तुमची मोटर जळून जाईल. म्हणून जर ओव्हरलोड टाईपचा फॉल्ट झाला असेल तर तुम्ही तिथं काय वापरायला पाहिजे ओव्हरलोड रिलेज वापरायला पाहिजे. म्हणजे आपल्याला समजते समजा जिथं मोटरचं आता लिफ्ट आहे, लिफ्टमध्ये काय आहे तर लोडिंग अनलोडिंग असते. सो लोडिंग अनलोडिंगला काय होणार आहे ओव्हरलोड होणार आहे. ज्या वेळेला एका लिफ्टमध्ये समजा 4 पेक्षा जास्त माणसं असतील तर समजा आपण म्हटलंय की त्याची मॅक्झिमम कपॅसिटी 4 माणसं नेण्याची आहे, पण तरी आपण काय करतोय 5 माणसं घेऊन जातोय. जर 5 माणसं असतील तर काय होणार तुमची मोटर ओव्हरलोड होणार. ओके. जर ओव्हरलोड झाली तर तिथं आपण कुठलं प्रोटेक्शन वापरायला पाहिजे ओव्हरलोड प्रोटेक्शनच वापरायला पाहिजे. जर तिथं तुम्ही दुसरं कुठलं प्रोटेक्शन वापरलं तर तुमची लिफ्ट काय होणार आहे किंवा तुमची जी काय मोटर आहे ही मोटर डॅमेज होऊ शकते. जर कंटिन्युअसली तुम्ही ओव्हरलोड करत जर मोटरला हे केलं. सो त्यासाठी आपलं जे काय प्रोटेक्शन स्कीम आहे ती प्रोटेक्शन स्कीम शुड बी सिलेक्टिव्ह. सिलेक्टिव्ह म्हणजे काय, जर कोणत्याही प्रकारचा फॉल्ट असेल समजा ओव्हरलोड फॉल्ट असेल तर तिथं तुमचं ओव्हरलोड प्रोटेक्शन पाहिजे. जर ओव्हर करंट होणार असेल तर तिथं कुठलं प्रोटेक्शन पाहिजे ओव्हर करंट पाहिजे. जर समजा तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक वेळेला म्हणजे ॲप्लिकेशन वाईज हे सगळे प्रोटेक्शन स्कीम डिपेंड आहे. सो ती प्रोटेक्शन स्कीम काय पाहिजे सिलेक्टिव्ह पाहिजे. नेक्स्ट प्रोव्हिजन फॉर द इन्स्ट्रुमेंट्स. म्हणजे आता एखादी तुमची जी समजा आपण म्हणूया की सबस्टेशन आहे आणि त्या सबस्टेशनमध्ये कमी जागा आहे तर तुमचे सगळे जे काय प्रोटेक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट्स आहेत ह्या प्रोटेक्टिव्ह इन्स्ट्रुमेंटला सेपरेट जागा पाहिजे किंवा तिथं आपण जाऊन ते ऑपरेट करू शकतो. समजा मॅन्युअली आपल्याला सर्किट ब्रेकर ओपन करायचा आहे तर तो त्या जागी जाऊन आपल्याला ओपन करता आला पाहिजे. ओके. सो तुमच्या जे काय प्रोटेक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्या प्रोटेक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट्सला जी काय तुम्ही जागा देणार आहे त्या जागेला एक वेगळी प्रोव्हिजन असायला पाहिजे. ओके.
हे आहेत आपले फंक्शन्स ऑफ दी प्रोटेक्टिव्ह सिस्टीम. नेक्स्ट, व्हॉट इज फॉल्ट. आता सगळ्यात महत्त्वाचं की जे हा सब्जेक्ट शिकायचा आहे आपल्याला, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे फॉल्ट आहे. आता फॉल्ट म्हणजे काय, तर हे तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळेला, फॉल्ट फॉल्ट फॉल्ट. मी आता बऱ्याच वेळ झालं म्हटलं की फॉल्ट होते. ओके, सो फॉल्ट म्हणजे काय असते, एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जो काही फॉल्ट तयार होणार आहे, ओके, तो फॉल्ट म्हणजे काय, तर डिफेक्ट ड्यू टू विच करंट इज डायव्हर्टेड फ्रॉम इट्स पाथ. म्हणजे काय, जर समजा करंटचा एक पाथ ठरलेला फिक्स आहे, समजा आपल्याला त्या करंटला तिथून तिथंच जायचं असेल, पण जर समजा मध्येच ओपन सर्किट असेल किंवा जर काय शॉर्ट सर्किट झाला असेल किंवा दोन लाईन्स एकमेकाला टच झाले असतील, तर काय होणार आहे, करंट काय करते, त्याचा पाथ सोडून पुढे जाते. किंवा त्याची जी काय व्हॅल्यू आहे, जर समजा शॉर्ट सर्किट झालं तर त्याची व्हॅल्यू जी काय करंटची आहे, ती करंटची व्हॅल्यू काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, त्या कंडिशनला आपण काय म्हणते, तर फॉल्टी कंडिशन. ओके, आता ह्या फॉल्ट्सचे म्हणजे ह्या फॉल्ट्समुळे काय काय होणार आहे, तर आपल्याकडे वेगवेगळ्या टाईपचे फॉल्ट्स आहेत जे की ट्रान्समिशन लाईनमध्ये होतात. आता ट्रान्समिशन लाईनमध्ये जर समजा 3 फेज सप्लाय असेल तर आपण काय म्हणतोय, किती लाईन्स असणार आहेत, 3 लाईन असणार आहे. ओके, तर त्याच्यामध्ये काय त्यांनी केले, तर 2 पार्टमध्ये त्याला डिवाइड केले, दॅट इज सिमेट्रिकल फॉल्ट अँड अनसिमेट्रिकल फॉल्ट. आता सिमेट्रिकल फॉल्ट कशाला म्हणायचं, तर जो फॉल्ट किंवा जी फॉल्ट कंडिशन तिन्ही फेजमध्ये तयार होते, जी फॉल्ट कंडिशन तिन्ही फेजमध्ये तयार होते विथ दी 120 फेज डिस्प्लेसमेंट इन व्होल्टेज और करंट, त्या फॉल्टला आपण काय म्हणते, सिमेट्रिकल फॉल्ट म्हणते. समजा 3 फेजेस आपल्याला, त्या तिन्ही फेजेसला आपण लाईन म्हणते. ओके, सो लाईन टू लाईन टू लाईन किंवा लाईन टू ग्राउंड, ह्याच्यामध्ये काय होते, तिन्ही फेजेस येतात. ओके, सो तिन्ही फेजेस येतात, त्यामुळे त्या फॉल्टला आपण कुठला फॉल्ट म्हणते, सिमेट्रिकल फॉल्ट म्हणते. नेक्स्ट, अनसिमेट्रिकल फॉल्ट. ह्या अनसिमेट्रिकल फॉल्टमध्ये काय होतं, तर कोणतीही एक फेज किंवा कोणत्याही 2 फेज ह्याच्यामध्ये जो काही फॉल्ट तयार होणार आहे किंवा जो काही फॉल्ट होणार आहे, दॅट इज शॉर्ट सर्किट फॉल्ट असेल किंवा कोणताही फॉल्ट असेल, सो त्या फॉल्टला आपण काय म्हणते, अनसिमेट्रिकल फॉल्ट. त्याच्यामध्ये काय आहे, तर 2 लाईन्स एकमेकाला शॉर्ट होऊ शकतात, म्हणजे लाईन टू लाईन फॉल्ट. समजा 2 लाईन आणि ग्राउंड ह्याच्यामध्ये फॉल्ट होऊ शकते, दॅट इज लाईन टू ग्राउंड किंवा लाईन टू ग्राउंड फॉल्ट. नेक्स्ट फॉल्ट आहे दॅट इज ओव्हर व्होल्टेज. ओव्हर व्होल्टेज म्हणजे काय, जर समजा कोणत्याही रिझनने जर तुमच्या सिस्टीममध्ये ओव्हर व्होल्टेज होत असेल, तुमच्या सिस्टीममध्ये काय होत असेल, ओव्हर व्होल्टेज होत असेल किंवा रेटेडपेक्षा जर समजा जास्त, आता आपल्या सिस्टीमला किती लागते, 230 वोल्ट लागते, पण ड्यू टू सम रिझन जर समजा व्होल्टेज इन्क्रीज झालं, म्हणजेच काय झालं, 230पेक्षा जास्त झालं, समजा आपण म्हणूया 270 वोल्ट झालं, तर तुमच्या जे काही घरातले इक्विपमेंट्स आहेत ते सस्टेन होणार नाहीत. त्यासाठी काय पाहिजे, आपल्याला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. ओके, सो हा ओव्हर व्होल्टेज पण काय आहे, एक प्रकारचा फॉल्ट आहे. किंवा टेम्परेचर राईज. आता जे काही तुमचं टेम्परेचर तुम्ही फर्स्ट इयरला शिकलाय, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स. जर टेम्परेचर वाढलं तर काय होणार आहे, हे तुम्ही शिकलाय. ओके, सो हे तुम्ही शोधायचं आहे. नेक्स्ट अँड लास्ट पॉईंट फॉर द टुडेज लेक्चर, दॅट इज नॉर्मल कंडिशन अँड ॲबनॉर्मल कंडिशन. ओके, आता नॉर्मल कंडिशन आणि ॲबनॉर्मल कंडिशन. नॉर्मल कंडिशन तर तुम्हाला म्हणजे बऱ्यापैकी शब्दावरनं समजलं असेल की नॉर्मल कंडिशन काय. नॉर्मल म्हणजे काय, की ज्या सिस्टीमवरती कोणताही फॉल्ट नसतोय अशा सिस्टीमला आपण काय म्हणतोय किंवा अशा कंडिशनला आपण काय म्हणतोय, तर नॉर्मल कंडिशन म्हणतो. ह्याच्यामध्ये काय आहे की जे काय तुमच्या सिस्टीमचं वर्क आहे किंवा जी काय तुमची सिस्टीम आहे, सिस्टीमचं जे काय काम चाललेलं आहे किंवा जे काय परफॉर्म फंक्शन ते कुठलं एखादं वर्क फंक्शन करते ते प्रॉपर वेनं चालू आहे. सो त्या कंडिशनला कुठली कंडिशन म्हणते, आपण नॉर्मल कंडिशन म्हणते, की ज्याच्यामध्ये कोणतेही अडथळा नाही आहे किंवा कोणताही प्रॉब्लेम नाही आहे किंवा कोणतेही फॉल्ट आलेलं नाही, अशा सिस्टीमला किंवा अशा कंडिशनला आपण काय म्हणते, नॉर्मल कंडिशन म्हणतो. सगळ्यात महत्त्वाचा ह्या युनिटमधला हा पॉईंट आहे, नॉर्मल कंडिशन आणि ॲबनॉर्मल कंडिशन. आता ॲबनॉर्मल कंडिशन काय आहे, तर जे काय तुमची सिस्टीम आहे ती सिस्टीम तुमचं वर्क करताना अनडिझायर्ड मॅनरनं वर्क करणार आहे. म्हणजे जे काय पर्टिक्युलर समजा तुम्हाला फंक्शन किंवा आउटपुट पाहिजे ते आउटपुट मिळत नसेल तर आपण काय म्हणणार आहे की त्या सिस्टीममध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी बिघाड झाला आहे. सो त्या कंडिशनला आपण काय म्हणते,
ॲबनॉर्मल कंडिशन म्हणते. ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये काय की ज्या सिस्टीममध्ये फॉल्ट ऑकर होते अशा सिस्टीमला काय म्हणते आपण ॲबनॉर्मल कंडिशन म्हणते. क्लिअर आहे. आता तुम्हाला जे काही तुम्ही युनिट नंबर 2, युनिट नंबर 3, युनिट नंबर 4 अँड 5 ह्या 4 युनिटमध्ये तुम्ही जे काही कोणतीही गोष्ट तुम्ही शिकाल की ज्याच्यामध्ये तुमचे सर्किट ब्रेकर्स असतील, रिलेज असतील किंवा तुमच्या ज्या काही मोटर प्रोटेक्शन स्कीम्स आहे, ट्रान्सफॉर्मर प्रोटेक्शन स्कीम आहे, ट्रान्समिशन लाईन प्रोटेक्शन स्कीम आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही जे काय शिकणार आहे ह्या सगळ्यामध्ये आपण काय करायचं आहे तर प्रत्येक फंक्शनला समजा एक सर्किट ब्रेकर आपण घेतला तर त्या सर्किट ब्रेकरला काय करायचं आहे 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं म्हणजे काय करायचं आहे एका ह्याच्यामध्ये नॉर्मल कंडिशन म्हणजे ज्या वेळेला सिस्टीमवरती कोणताही फॉल्ट नसते त्यावेळेला तो सर्किट ब्रेकर कसा वर्क करणार आहे आणि ज्या वेळेला फॉल्ट येणार आहे त्यावेळेला तो सर्किट ब्रेकर तो फॉल्ट क्लिअर करण्यासाठी कसा वर्क करणार आहे हे आपल्याला शिकायचं आहे. ओके. सो त्यासाठी आपल्याला नॉर्मल कंडिशन आणि ॲबनॉर्मल कंडिशन सगळ्यात महत्त्वाचे आहे. सो नॉर्मल कंडिशनमध्ये काय आहे की ज्या ठिकाणी कोणताही फॉल्ट झालेला नसते त्या कंडिशनला कुठली कंडिशन म्हणतो आपण नॉर्मल कंडिशन म्हणते. आणि ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये काय जर समजा एक म्हणजे सिस्टीमवरती फॉल्ट ऑकर झालेला असते त्यावेळेला आपण त्या कंडिशनला कुठली कंडिशन म्हणते नॉर्मल कंडिशन म्हणते. ओके. टुडे वी स्टॉप. टुमॉरो वी कॅन स्टार्ट विथ दी झोन ऑफ प्रोटेक्शन. थँक्यू.